पुणे से बजट को लेकर बड़ी प्रतिक्रिया सामने आई है। एमसीसीआईए के निदेशक ने केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमण के 8वें बजट का स्वागत किया है। उन्होंने इसे देश की अर्थव्यवस्था के लिए एक सकारात्मक कदम बताया। जो अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केलाय त्याचं आम्ही एमसीसीआय म्हणून स्वागत करतो। आजच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जे सद्य वर्ष आहे 24-25 त्या वर्षामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 48 लाख कोटीचा खर्च होईल, तर त्यांनी रिवाइज करून ते सांगितलेलं आहे 47.16 कोटीचा तो खर्च झालेला आहे या सध्या चालू वर्षामध्ये, एवढा होईल असा त्यांचा अंदाज आहे। या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 11.1 लाख कोटी मागच्या वेळी सांगितलं होतं एक वर्षापूर्वी 11.1 लाख कोटी हे कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे पायाभूत सुविधांवरती असा खर्च असेल, तर तो 10 लाख कोटी होईल असं त्यांनी आता सांगितलेलं आहे। हे 24-25 विषयी। आणि जो फिस्कल डेफिसिट आहे म्हणजे तूट असते, राजकोषीय तूट, वित्तीय तूट आपण ज्याला म्हणतो ती असते, ती 4.9% होणार होती, तर आता ती 4.8% असेल म्हणते। तर ही चांगली गोष्ट आहे, यामुळे आपण याला चांगलं बजेट म्हणतो। पुढल्या वेळेचं जे बजेट आहे 25-26 साठी, त्यासाठी सुद्धा त्यांनी भरीव तरतुदी केलेल्या आहेत। त्यात त्यांनी प्रामुख्याने सांगितलेलं आहे गरीब म्हणजे पुअर, त्यासोबतच त्यांनी सांगितलं युथ, यासोबतच महिला आणि शेतकरी यांवरती खूप लक्ष देण्यात आलेलं आहे बजेटमध्ये, आणि वेगवेगळे विषय त्यांनी त्यामध्ये मांडलेले आहेत। यामध्ये मुख्य प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं की इन्कम टॅक्सचा जेव्हा विचार येतो, कारण यामध्ये सर्वांना जास्त हे महत्वाचं वाटतं, कारण प्रत्येकासाठी ही महत्वाची बाब आहे। त्यामध्ये त्यांनी भरीव अशी तूट केलेली आहे, दिलेली आहे। आपल्याला जे इन्कम टॅक्स भरायला लागतं त्यामधनं 12 लाख पर्यंत ज्यांचं इन्कम आहे किंवा 12.75 लाख पर्यंत ज्यांचं इन्कम आहे, त्यांना यांना त्या कारणाने जी तरतुदी केली आहे त्यामुळे कुठलंही टॅक्स भरायला लागणार नाही। ही एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे। याचा फायदा काय, तर यामुळे कन्झम्पशन हे वाढेल, कन्झम्पशन वाढल्यामुळं आपला जीडीपी वाढेल, तर ही एक चांगली तरतूद आहे। दुसरी गोष्ट, कॅपिटल एक्सपेंडिचर जे आहे गव्हर्नमेंटचं ते वाढत जातंय, ही दुसरी चांगली गोष्ट आहे। त्यासोबत त्यांनी सांगितलं की एम्प्लॉयमेंट हे महत्वाचं आहे, रोजगार उत्पत्ती ही महत्वाची असते। तर रोजगार उत्पत्तीसाठी त्यांनी गिग वर्कर जे आहेत ते 1 कोटी लोकांसाठी त्यांना मदत करतायत, ते जे काही फॅसिलिटीज देऊन किंवा त्यांना त्यांचं इन्शुरन्स देऊन किंवा हेल्थ इन्शुरन्स देऊन। त्यासोबतच एमएस साठी म्हणजे जे 250 करोड पेक्षा छोटे उद्योजक आहेत त्यांच्यासाठी भरपूर सवलती त्यांनी आणलेल्या आहेत, आणि त्यांचं जे टर्नओव्हर लिमिट वाढवली आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकांना या स्कीमचा फायदा घेता येईल एमएसएमईजना। आणि मग टुरिझम विषयी त्यांनी सांगितलेलं आहे की 50 वेगवेगळे सेंटर्स देशभरामध्ये, जे महाराष्ट्रामध्ये भरपूर येतील त्यातली सेंटर्स, ती विकसित केली जातील। मुद्रा लोनचा फायदा लघुमध्यम उद्योजक आणि उद्योजिकांना होतो, त्यामध्ये भरीव तरतूद केलेली आहे। आणि यासोबतच आज आपल्याला माहिती आहे सर्वांना, हे एआय एमएलचं युग आहे, त्यामध्ये डीप टेक्नॉलॉजीचं खूप महत्व आहे, तर त्यासाठी सुद्धा जी भरीव तरतूद केली आहे त्याचाही मोठा फायदाच होणार आहे। तर असा सर्वंकष अशा अनुषंगाने जर पाहिलं तर याला एक चांगलं बजेट म्हणायला लागेल। यामध्ये निगेटिव्ह मोठं असं कुठलंही दिसलेलं नाहीये। सर्वात मोठा पॉझिटिव्ह वैयक्तिकरित्या पाहिला तर इन्कम टॅक्सचा बेनिफिट दिसतोय, आणि जर उद्योग व्यवसाय म्हणून पाहिला तर एमएसएमई साठी ज्या स्कीम्स त्यांनी सांगितलेल्या आहेत, इन्क्लुडिंग क्रेडिट गॅरंटीज वाढली किंवा त्यांच्या लिमिट वाढणं, त्यांचं टर्नओव्हरची लिमिट वाढणं, या सर्व गोष्टींमुळे यांना एक पॉझिटिव्ह बजेट असं आपण म्हणू शकतो। सर, सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल की 12 लाख रुपयांपर्यंतचे ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना याच्या पुढे टॅक्स जो आहे तो लागणार नाही। याचा छोट्या गोष्टींवरती कसा परिणाम होणार आहे? म्हणजे तुम्ही असं म्हणालात की जीडीपी वाढायला मदत होईल, तर ते टॅक्स स्लॅब जो आहे तो एकदा समजावून सांगा की नक्की काय होणार? असं होईल की आता अर्थमंत्री महोदयांनी सांगितलं, ज्यांचं 12 लाख पर्यंत उत्पन्न आहे त्यांना 80,000 रुपये टॅक्स भरायला लागेल। मात्र त्यांनी ती सूट दिलेली आहे त्यात सुद्धा नवीन स्लॅबनुसार। ही सूट दिलेली असल्यामुळं माझ्याकडे जर 80,000 जास्त उत्पन्न असेल, जास्त माझी सेव्हिंग असेल, जास्त बचत असेल, तर ती मी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी खर्च करू शकतो। मग मी एखादी टूर घेईन, की मी एखादा व्हाईट गुड इक्विपमेंट घेईल, की मी आणखी एखाद्या कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करेन त्याचा। यामुळं कुणाचा तरी उद्योग वाढणार आहे, त्यामुळे तिथं काम करणाऱ्या लोकांचा रोजगार वाढणार आहे, त्यामुळे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग मागचं वाढणार आहे। हे जे इकॉनॉमिक सायकल असतं ते आणखी जास्त फास्ट वाढेल, कारण बचत वाढतीये, त्यामुळं हे इकॉनॉमिक सायकलची जी ग्रोथ आहे, इकॉनॉमिक सायकलची स्पीड आहे ती वाढतीये, त्यामुळे आपली इकॉनॉमिक ग्रोथ जास्त होतीये। इन्शुरन्स सेक्टरमध्ये 100% एफडीआयला त्यांनी परवानगी दिलेली आहे, त्याचा काय परिणाम होईल इन्शुरन्स सेक्टरवरती? ही खूप चांगली गोष्ट आहे। त्यांनी जी लिमिट 74% ची आता 100% केली आहे।
कारण भारतामध्ये जगभरामध्ये जर पाहिलं, आपण पहिल्या 5 देशांमध्ये आहोत पूर्ण जगभरात. मात्र आपला इन्शुरन्स जो आहे तो खूप कमी आहे. इन्शुरन्सचा जो प्रिव्हॅलन्स आहे. त्यामुळे होतं काय, बऱ्याच लोकांना सगळ्यात एक महत्वाचं कारण गरिबीचं आपलं काय माहितीये, ते म्हणजे आपली हेल्थ केअरचा खर्च आहे. एकदा कोणी जर आजारी पडला, ज्याचं उत्पन्न 20, 25, 30, 50 हजार असेल, एकदा आजारी पडला, 2 लाख खर्च जर त्याला आला, तर पूर्ण त्याचं कंबरडं मोडतं त्याच्या कुटुंबाचं, त्याचं एकट्याचंच नव्हे तर. तर इन्शुरन्स जर असेल तर असं होणार नाही. तो परत एकदा तो परत एकदा उद्योगामध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये रुजू होऊ शकेल. त्यामुळे इन्शुरन्स हे खूप महत्वाचं आहे. या ज्या कंपन्या आहेत, त्या 100% लिमिट केल्यामुळे जास्तीत जास्त कंपन्या इथे येतील. त्या इन्शुरन्स देऊ शकतील. कॉम्पिटिशन जर वाढली तर इन्शुरन्सचं प्रीमियम आपल्याला जे द्यायला लागतं ते कमी होईल. त्यामुळे ही चांगली बाब आहे. आणि आज जो अर्थसंकल्प जाहीर झाला याच्यात संगणक क्षेत्रासाठी थेट काहीही तरतूद नाही. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर त्यांनी 1.5 तासाच्या भाषणात संगणक हे नाव पण घेतलं नाही. पण तरी सुद्धा या क्षेत्राला अप्रत्यक्षरित्या अनेक गोष्टी मिळालेल्या आहेत. विशेषतः छोट्या गावातील जे संगणक उद्योग आहेत त्यांचा काही प्रकारे फायदा होणार आहे. एकतर अनेक विमानतळ छोट्या छोट्या गावात येणार आहेत, त्यामुळे तिथं तो उद्योग वाढू शकेल. त्याचबरोबर उद्योगात काम करणारे जे कर्मचारी असतात आणि सर्वसामान्य कंपन्यांमध्ये 1 लाखाच्याहून कमी पगार असणारे जवळजवळ एक 50% लोक असतात. त्यांना सगळ्यांना आयकराच्या लाभाचा नक्कीच फायदा होईल. त्याचबरोबर ग्रामीण प्रायमरी हेल्थ सेंटर्स म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांना हायस्पीड बँडविड्थ ब्रॉडबँड मिळणार आहे. 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स या शाळांमध्ये होणार आहे. त्याचं लोकल सॉफ्टवेअर इंडस्ट्रीला त्याचा फायदा होतो. कारण त्या ठिकाणी त्यांना तिथं व्यवसाय मिळतो. अजून एक आमच्या उद्योगाची एक समस्या आहे ती म्हणजे कुशल मनुष्यबळ मिळवणं आणि त्यासाठी कौशल्यावर भर या अर्थसंकल्पात दिसतो. 4-5 स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स म्हणजे कौशल्य विकास केंद्र तयार होणार आहेत. त्यांनी एक फिगर सांगितली की 50,000 कोटी रुपये कौशल्य वृद्धीसाठी खर्च होतील. IIT ची कॅपॅसिटी वाढणार आहे. त्यामुळे जास्त इंजिनियर्स चांगल्या प्रकारे तयार होतील. पण माझी वैयक्तिक अपेक्षा होती की इंटर्नशिप्स म्हणजे आपल्याला उद्योगात थेट कार्यानुभव घेण्यासाठी एखादी तरतूद जर त्याचबरोबर केली असती तर सध्या जी आपण परिस्थिती बघतो की अनेक उद्योगांमध्ये म्हणजे आपल्याकडेच एक घडलं होतं की मगरपट्ट्यामध्ये एका उद्योगांनी त्यांनी मुलाखतीसाठी बोलवलं होतं आणि जागा होत्या काहीतरी 200 पण 10,000 लोक तिथे गेली होती. तर अशी परिस्थिती निर्माण का होते? कारण आपल्याकडं उद्योगाच्या गरजा आणि उपलब्ध मनुष्यबळ याचा मेळ बसत नाही. तर ह्यासाठी शिक्षण क्षेत्राने पण सजग होऊन या सर्व योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि नक्कीच ब्रॉडबँड नेट किंवा किसान नेट वगैरे अशा ज्या तरतुदी आहेत ज्यांनी उद्यम पोर्टलवर ज्या उद्योगांनी रजिस्टर केलं विशेषतः लघु उद्योग त्यांना या सर्व तरतुदींचा फायदा होईल. आपण जी एक प्रोव्हिजन बघितली की FDI इन्शुरन्स म्हणजे 100% विमासाठी तुम्ही व्यवसाय करू शकता. आता BFSI म्हणजे बँका आणि विमा हे संगणक उद्योगाच्या दृष्टीनं मोठे ग्राहक असतात आणि त्यांना जर व्यवसाय वाढला तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा IT कंपन्यांना पण होतो आणि ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर हा अर्थसंकल्प आमच्या उद्योगासाठी नक्कीच चांगला आहे. अरविंद और प्रशांत ने काफी हद तक मुख्य मुद्दों के ऊपर विचार दिए हैं. बहुत सराहनीय बजट रहा है क्योंकि मैडम फाइनेंस मिनिस्टर में एंड में जाके जो उन्होंने पर्सनल इनकम टैक्स दिया उसका जो लास्टिंग इम्पैक्ट हो जाता है, जो लास्ट सुनते हैं उसका जरा रहता है. तो मैं दोहराऊंगा नहीं, कुछ 2-3 बातों के ऊपर जो चीज कवर्ड हुई है मेरी लिस्ट में उन्हीं पर बात करूंगा. सबसे बड़ी बात जो फिस्कल डिफिसिट की बात की है, प्रशांत ने बोला 4.8 और अरविंद ने भी अपने विचार दिए उस पे. ये ग्लाइड पाथ 5 साल पहले बनाया था. हाउ वी विल मूव फ्रॉम 7% ऑल द वे अप टू 4.5%. एक्चुअली वित्त मंत्री और सरकार का था कि ये 4.5% पे आने वाले हैं. इस बार 4.9 की जगह 4.8 पे आए हैं, बहुत सराहनीय है. और अगले साल 4.5 की जगह 4.4 किया है. सो दिस इज एक डायरेक्ट इसका इम्पैक्ट ये होता है जब फिस्कल डेफिसिट कम होती है उसके कारण मनी द गवर्नमेंट हैज टू पंप इट कम हो जाता है तो उससे इन्फ्लेशन पे कंट्रोल आता है.
सो उसको देखते हुए ये बहुत सराहनीय है। एक ही खाली मैं कहना चाहूंगा कि 11 लाख करोड़ कैपिटल इन्वेस्टमेंट का था प्लान इस बजट में। जो नया रिवाइज एस्टिमेट दिए उसमें 10 लाख करोड़ है, तो करीब 1 लाख करोड़ का जो कैपिटल इन्वेस्टमेंट था इंफ्रास्ट्रक्चर में इस साल वो कम हुआ है। समझ में आता है क्योंकि इलेक्शन हुए, काफी प्रोजेक्ट डिले हो गए, तो इसलिए समझ आता है। फिर भी उसके बावजूद भी जैसे प्रशांत ने बताया, जो रेवेन्यू है जीएसटी कलेक्शन हैव बीन हायर देन द बजट, सो वी डन वेरी वेल। उसी के कारण ये फिस्कल डेफिसिट 4.9 की जगह 4.8 हो गई है। इसी से लिंक्ड होता है कि ईज ऑफ डूइंग बिजनेस की जो हमेशा बात होती है, वित्त मंत्री ने बताया कि बहुत सारे रेगुलेशंस को रिव्यू करेंगे, मेकिंग इट ईज ऑफ डूइंग बिजनेस। हमको एक चीज का ध्यान होना चाहिए कि जो इंडस्ट्री जो हम चलाते हैं, भारत सरकार से हमारा टच पॉइंट कुछ होते हैं, ज्यादा टच पॉइंट होते हैं हमारे स्टेट गवर्नमेंट से, लोकल बॉडीज से। तो ईज ऑफ डूइंग बिजनेस भारत सरकार जो भी करेगी अच्छी बात है, अगर स्टेट गवर्नमेंट अगर उसको नहीं मैच करती है तो हमारा ईज बिल्कुल अनईज हो जाता है। हर एक का ये अनुभव रहा है कि भारत सरकार के प्रति इतना ज्यादा तकलीफ नहीं होती है। तकलीफ मतलब ईज ऑफ डूइंग बिजनेस है, स्टेट में है। मैं 2-3 छोटी सी बात कहना चाहूंगा कि टैक्स रिलीफ के ऊपर बहुत चर्चा हुई। एक्चुअली देश में प्रॉब्लम नौकरी की नहीं है, वेज की प्रॉब्लम है। अगर खासकर अगर आप देखिए, मोर एंड मोर इनफॉर्मल वर्कर्स जो बाहर थे वो फॉर्मल सेक्टर में आने लगे हैं। उनका आज भी मिनिमम वेज मिलता है। आज भी जो मिनिमम वेज वो है जो कि कई साल से रिवाइज नहीं हुआ है। तो 12 लाख वाले को 80,000 मिलना, किसी को 10% कम होना, पर 90% ही कम है। सो हमारे को समस्या ये है कि कॉर्पोरेट सेक्टर और इनके वेज को बढ़ाना चाहिए। इकोनॉमिक सर्वे में भी आया था, ऑफकोर्स ये बजट में आएगा, इकोनॉमिक सर्वे में भी आया था कि कॉर्पोरेट प्रॉफिट्स बढ़े हैं, कॉर्पोरेट ग्रो हुई है, और वेज एक्सपेंसेस नहीं बढ़ पाए, नहीं बढ़ाए गए हैं। तो वो एक चीज देखनी होगी। गिग वर्कर्स के लिए जो बताया बड़ी अच्छी बात है, क्योंकि वो भी एक थिंग्स। मैं 2-3 पॉइंट जो ऐड करना चाहता हूँ। नेशनल मैन्युफैक्चरिंग मिशन का जो किया है उससे होगा, और न्यूक्लियर 100 गीगावाट्स ऑफ न्यूक्लियर पावर फॉर एनर्जी इंडिपेंडेंस, एनर्जी सिक्योरिटी में बहुत बड़ा कदम है ये, क्योंकि हमारी क्षमता हमेशा से रही है न्यूक्लियर में, हम उतना बढ़ाए नहीं है। 2047 तक अगर 100,000 मेगावाट और ऐड करना है, ये बहुत बड़ी बात है, और छोटे स्मॉल न्यूक्लियर भी इसमें किए। तो एंड आई जस्ट वांट टू सम अप कि कॉमन मैन के लिए तो बहुत अच्छा है, इंडस्ट्री के लिए भारत सरकार की तरफ से अच्छा है। इंडस्ट्री को अब आगे आके करना चाहिए, जैसे कि सरकार किस हद तक इन्वेस्टमेंट करेगी, हमारी भी कुछ जिम्मेदारी बनती है। बजट इज नॉट एन ओकेजन कि सरकार को हम कहें, हमको भी कुछ सोचना है। तो मराठा चेंबर एंड इंडस्ट्री का ये बनता है कि सरकार इन्वेस्टमेंट सरकार ही नहीं करती रहेगी, हम लोग भी प्रॉफिट बना रहे हैं, सरप्लस है, तो हम लोग को भी कुछ इन्वेस्टमेंट करना चाहिए। उससे हमारा प्रॉफिट तो बढ़ेगा, रोजगार मिलेगा, देश की प्रगति होगी।